चैत्र नवरात्र 2025. चैत्र नवरात्री 30 मार्चला सुरू होऊन 6 एप्रिलला रामनवमीला संपते. 30 मार्चला चैत्र नवरात्रीच्या घटस्थापनेचे 2 मुहूर्त आहेत. पहिला मुहूर्त सकाळी 6:13 ते 10:22 पर्यंतचा आहे व दुसरा मुहूर्त दुपारी 12:01 पासून 12:50 पर्यंत आहे. शारदा नवरात्रीप्रमाणे 9 दिवसाचे व्रत चैत्र नवरात्रीतही केले जाते किंवा पहिल्या व शेवटच्या दिवशी व्रत केले जाते. 9 दिवसाचे व्रत दशमीला सोडले जाते. नवरात्रातील उपवासाचे पदार्थ या 9 दिवस सेवन करतात. नवरात्रात देवीच्या पूजेसाठी पाटावर लाल वस्त्र अंथरून त्यावर मोठे ताट ठेवतात. त्यात वेताची टोपली ठेवतात. त्यात माती भरतात, बी बियाणे टाकतात. पुन्हा वरून थोडी माती भरतात. मातीचा घट स्वच्छ धुवून त्यावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढून मौली धागा तोंडावर बांधतात. घटात फुलं, दुर्वा, 1 रुपयाचे नाणे, सुपारी, हळदी कुंकू, अक्षदा टाकून पाणी भरून ठेवतात. 5 आंब्याची पाने ठेवतात. त्यावर ताटली ठेवून त्यात तांदूळ भरतात. त्यावर लाल कापडात नारळाला मौली बांधून नारळ गुंडाळून ठेवतात. सकाळ संध्याकाळ घटाभोवती आवश्यकतेनुसार पाणी घालतात. अखंड दिवा लावतात. सकाळ संध्याकाळ पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवतात. 9 दिवस देवीची 9 स्वरूपे असतात. त्याप्रमाणे वस्त्र परिधान करून त्याप्रमाणे नैवेद्य दाखवतात. या चैत्र नवरात्रीत सर्वार्थ सिद्ध ऐंद्र, बुध आदित्य, शुक्र आदित्य, लक्ष्मी नारायण हे 5 योग एकत्र आल्याने ही नवरात्री विशेष फळ देणारी आहे. प्रत्येक वर्षी 4 नवरात्री असतात. त्यापैकी शारदा नवरात्री आणि चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व असते. घटाच्या तोंडाच्या भागात विष्णू, त्याखाली काठावर कंठात शंकर, घटाच्या मधील भागात देवी शक्तींचा वास असतो. तळाला ब्रह्मदेवाचा वास असतो. नवरात्रात घटस्थापनेने देवी देवतांना घरात निमंत्रण केले जाते. घटाला 9 दिवस 9 माळा पाना फुलांच्या घालाव्यात. चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा. सकाळी लवकर उठून स्नान करून नारंगी वस्त्र परिधान करून घटस्थापना करावी. गंगाजल टाकून धूप, दीप, शुद्ध तुपाचा दिवा लावावा. अखंड दिवा तेलाचा लावावा. दुर्गा सप्तशती पाठ करून दुर्गा चालीसा वाचावी किंवा ऐकावी. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाऐवजी ओम शैलपुत्री दैवे नमः हा शैलपुत्री मंत्र म्हणावा किंवा या देवी सर्वभूतेषु मा शैलपुत्री रूपेण संस्थिता नमस्तुते नमस्तुस्ये नमस्तुस्ये नमो नमः हा मंत्र म्हणावा. पूजा अर्चा करून दुधाचा हलवा, रबडी, मावा लाडू, गाईचे शुद्ध तूप यापैकी नैवेद्य दाखवावा. नारंगी रंग मंगळाचे प्रतीक आहे. नवी उमेद व चांगली ऊर्जा यामुळे मिळते. दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा पांढऱ्या रंगाच्या वस्त्राने करतात. पांढरा रंग शांती, पवित्रता, आध्यात्मिकता दाखवतो. हा रंग चंद्राशी संबंधित असल्याने चंद्रासारखी शांती व शीतलता मिळते. मनाला शांतता मिळते. या दिवशी साखर, पंचामृत, गूळ, मध यापैकी नैवेद्य दाखवतात. तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा लाल रंगाचे वस्त्र परिधान करून करतात. हा रंग भक्ती, शक्ती, साहस दाखवतो. हा रंग शनीशी जोडला असल्याने जीवनात स्थिरता येते व विश्वास वाढतो. श्रद्धा, ताकद, हिंमत वाढते. या दिवशी दुधाची खीर, दुधाची मिठाई, दही, तांदूळ यापैकी नैवेद्य दाखवतात. चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा आकाशी किंवा फिकट निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून करतात. या रंगाने स्थिरता, दिव्य ऊर्जा, थोर विचारशक्ती मिळते. बृहस्पतीशी हा रंग जोडला असल्याने बुद्धी व ज्ञान विकसित होते. मालपुआ किंवा तांदूळ, दूध पदार्थ नैवेद्यात अर्पण करतात. 5व्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा पिवळ्या रंगाचे वस्त्र घालून करतात. पिवळा रंग उमेद, ज्ञान, आनंद याचे प्रतीक आहे. बुध ग्रह पिवळ्या रंगाशी जोडला गेल्याने समृद्धी, सुख, शांती घरात नांदते. पेढा, पेरू, सफरचंद, केळी यासारखी हंगामी फळे नैवेद्यात अर्पण करतात. 6व्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा हिरवे वस्त्र परिधान करून करतात. हिरवा वस्त्र नवीन ऊर्जा,
समृद्धी निसर्गाचे प्रतीक आहे. तसेच हिरवा रंग राहूशी जोडला असल्याने नकारात्मक ऊर्जेपासून कुटुंबाचे रक्षण करतो. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. पेरू, दुधी भोपळ्याचे पदार्थ, मध, गोड पान नैवेद्यामध्ये देतात. 7व्या दिवशी देवीची कालयात्रेची पूजा ग्रे म्हणजेच करट्या रंगाचे वस्त्र घालून करतात. हा रंग शक्ती, साहस यांचे प्रतीक आहे. यामुळे हिंमत मिळते. हा रंग सूर्याशी जोडला गेला असल्याने आत्मविश्वास वाढतो, घरात सुख समृद्धी वाढते, भगवती देवीचा आशीर्वाद मिळतो. नैवेद्यात डाळ भात, गुळापासूनचे पदार्थ देतात. 8व्या दिवशी महागौरी देवीची पूजा वांगी रंगाच्या वस्त्राने करतात. या रंगामुळे शांती व तरक्की मिळते. हा रंग शुक्र ग्रहाशी जोडला गेला असल्याने प्रेम व सौंदर्यात वाढ होते, घराची भरभराट होते, ईश्वराचा आशीर्वाद मिळतो. नैवेद्यात नारळ, नारळाचे पदार्थ, लाडू, मोदक यासारखे पदार्थ देतात. 9व्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा मोरपंखी रंगाची वस्त्रे घालून करतात. हा रंग सुंदरता, भरभराट, तेजबुद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे मनाला आनंद मिळतो. हा रंग केतूशी जोडलेला असल्याने आध्यात्मिक विकास होऊन ईश्वरी कृपा होण्यास मदत होते. रामनवमीला मोरपंखी रंगाला महत्त्व असते. नैवेद्यात पेढा, पेरू, हरभरा डाळ, हलवा, पुरी, खीर देतात. नवरात्री व्रत केल्याने दुर्गादेवीची कृपा कुटुंबावर राहते. घरात सुख समृद्धी नांदते, घराचा विकास होतो. विवाह योग्य कन्यांना सुयोग्य वर मिळतो. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. कुटुंबाची प्रगती व भरभराट होते. दुष्ट प्रवृत्तींचा नाश होतो. संकटांचा विनाश होतो.